एक महत्त्वाची बातमी आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीचं पत्र व्हायरल झालंय। 120 कोटींचा महसूल थकवल्या प्रकरणात चौकशीचं पत्र आता समोर आलंय। तक्रारींची पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा दखल घेतली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिलेत। मीरा भाईंदरमधले भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नरेंद्र मेहता यांच्यावर आदिवासी आणि इतर समाजाच्या जमिनी लाटल्याचा आरोप होतोय। तसंच सरकारची जवळपास 400 ते 500 कोटीहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा सुद्धा आरोप आहे। आणि या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयानं अनेक तक्रारी केलेल्या होत्या। या कार्यालयाकडे या अनेक तक्रारी आल्या होत्या आणि याची दखल आता खुद्द पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे आता कार्यालयानं हे कारवाईचे आदेश दिलेले आहेत। बावनकुळेंनी जे पत्र विभागाला पाठवलं त्या पत्रावर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख करून त्यांचे आमदार हे भूमाफिया आहेत। आदिवासीच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, त्या भागात राहणाऱ्या गुजरातींच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, अनेक मराठी भाषिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याची तक्रार पीएमओपर्यंत झाली। पीएमओचा फोन राज्याच्या मुख्यमंत्र्याला आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे आहेत शेकट परदेशी त्यांना कामाला लावलं। आता सगळ्या इन्क्वायऱ्या सुरू झालेल्या आहेत। म्हणजे आता भूमाफिया हा शब्द राज्याच्या महसूल मंत्र्यांनी स्वतः आपल्या आमदारांच्या बद्दल व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भाजपचं भूमाफिया हे जे शिकवण आहे, भूमाफिया कसे त्यांच्या पक्षात आहेत त्याला आयडेंटिफाय राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे। नाना पटोले हे राजकारणापायी आणि पार्टीबाजीमुळे बुद्धीपुरस्पर आमदार नरेंद्र मेहतांना या ठिकाणी आरोपी करण्याचा प्रयत्न करतात आहे। खरं तर तक्रार आहे आणि आमदार वगैरे नाही लिहिलं, त्यात नरेंद्र मेहता लिहिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, नरेंद्र मेहताबद्दल तक्रार असेल तर ती खाली पाठवलेली आहे। त्यावर आता योग्य चौकशी आमचे IGR करतील। आता निवेदन आलं या तिघांचं, तर मंत्री म्हणून काम आहे, तुमच्याबद्दल तक्रार आली तर मला पाठवावीच लागेल। या राज्यातल्या 14 कोटी जनतेने कुणीही तक्रार केली तरी मंत्री म्हणून माझं काम आहे की ते चौकशी करणे, ते पत्र पाठवणे। आणि त्यामुळं या पत्राचा एवढाच उल्लेख आहे, या तिघांनी केलेली तक्रार अशी आहे, यावर चौकशी करा।